दिवसभरात अशी मधल्या वेळेत छोटी-छोटी जेव्हा भूक लागते, तेव्हा प्रत्येक वेळेसच काहीतरी ब्रेडचे पदार्थ, मॅगी असे काही चिप्स, अनहेल्दी असं सगळं खाण्यापेक्षा जर मध्ये-मध्ये आपण हेल्दी ऑप्शन आपले खात गेलो तर काय हरकत आहे? जसं ही चटणी डब्यात छान आई मस्त करून ठेवायची आणि आपल्याला जेव्हाही कधी लहानपणी भूक लागायची, तेव्हा आई मस्तपैकी एक पोळी घ्यायची, त्यावर चटणी भुरभुरायची, वरून तेल लावायची आणि एक मस्त पोंगा करून द्यायची आणि आपण मिटक्या मारत तो खाऊन पण घ्यायचो. म्हटलं चला मस्तपैकी चटणी बनवून ठेवूयात आणि जेव्हा पण माझ्या मुलांना किंवा मला पण भूक लागली किंवा अगदी जेवताना तोंडी लावायला पण ही चटणी एकदम मस्त लागते किंवा जर तुम्ही असा छान नागलीचा पापड भाजला, मग त्यावर पण अशी चटणी भुरभुरायची, वरून थोडंसं तेल लावायचं आणि तो नागलीचा पापड खायचा. इतकी चव त्याची छान लागते. मग नागलीचा पापड घ्या, तांदुळाचा पापड घ्या भाजून, झटपट हेल्दी स्नॅक्स बनून तयार होतं. नक्की करून बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब